शास्त्रशुद्ध मदतीने तुम्हा सर्वांना निरोगी बनवण्याचा माझा हा प्रयत्न आणि त्यासाठी तुम्हा सर्वांची साथ। तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला वळूया आपल्या विषयाकडे। विटॅमिन B12ची कमतरता का होते शरीरामध्ये? तर आहारात जर तुम्हाला विटॅमिन B12 तुम्ही कमी घेत असाल तर नंबर 2, आहारातून विटॅमिन B12 घेत असाल पण शरीरात त्याचं ॲब्सॉर्प्शन होतं आहे का? त्यामुळेही कमी होऊ शकतं। नंबर 3, वेगवेगळे आजार ज्यामध्ये तुम्हाला औषधे चालू असतात मग त्यामुळे देखील विटॅमिन B12 कमी होऊ शकतं। तर त्या कोणत्या आजारात विटॅमिन B12 कमी होतं? तर स्थूलता, ज्याचं वजन जास्त आहे, त्याचप्रमाणे ज्यांना ग्रहणीचे म्हणजेच अपचनाचे ॲसिडिटीचे त्रास आहेत, त्यामध्ये सतत जे ताणतणावात असतात, स्ट्रेस टेन्शनमध्ये असतात, त्यांच्यामध्ये देखील विटॅमिन B12 कमी होतं। ज्यांना मधुमेह, डिप्रेशन, वारंवार ॲसिडिटीच्या टॅब्लेट्स घ्याव्या लागतात, ज्या स्त्रिया वारंवार गर्भनिरोधकाच्या गोळ्या घेतात, तसेच दीर्घकाळ आजारात देखील अँटीबायोटिक घ्यावं लागतं, अशा लोकांमध्ये देखील विटॅमिन B12 कमी होतं। त्याचप्रमाणे जे वाढतं आपलं वय आहे त्यामध्ये देखील विटॅमिन B12 कमी होऊ शकतं। आता ही झाली त्याची कारणे, पण आता आपण विटॅमिन B12 जर शरीरात कमी असेल